अरे बापरे, मग आता काय करायचं? मग तू शिकव ना तिला. हरेल एकदा दोनदा पण शिकेल लवकर. हुशार आहे ती खूप. असं खूप बरं वाटतं तुला असं हसताना बघून. मिहीर, असंच खेळत जा तिच्याशी. मागचे कितीतरी दिवस तुम्ही नुसते टेन्शन मध्ये असाच. माझ्या बोलण्याकडे कधी लक्षच नाही दिलास. त्यात आता आणखी ही बातमी देऊन भर घालूची माझी हिंमत नाही झाली. हो, मी विचार केलाय भले तुमचे 4 गाडीओ खाईन पण तुमका टेन्शन देणार नाही. किती वर्ष ओळखतोस तू मला? तुला माहिती आहे ना, घरची टेन्शन्स मी ऑफिस मध्ये कधीच आणत नाही. माहिती आहे ना तुला. हो, आपण खराच. तरीही तू. नमिता प्रधान, अश्विनी देवधरची मैत्रीण. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आशूची तीच मैत्रीण ना जिच्याकडे आशू 2 दिवस होती, हरवली होती तेव्हा? हो, मी तीच. का का? अहो, किती बेजबाबदार होतो तुम्ही. तुम्हाला तिच्या भावाला कळवायची शुद्ध सुद्धा नव्हती का? हे बघा, त्या क्षणाला मला अश्विनी देवधरची काळजी घेणं जास्त महत्वाचं वाटलं. माझ्या लक्षात नाही आलं की हे सगळं तिच्या भावाला फोन करून कळवावं. कळतंय तुम्हाला? लक्षात निघेल. काय साहेब? आलो आलो. ठीक आहे बाई, मी येतो नंतर तुमच्याकडे. जरा घाईत आहे मी. हा, आलो आलो साहेब. आपण लग्न करूयात. मग त्यात काय नवीन? आणखी एकदा प्रपोज करतोस मला? दॅट्स ऑल. नाही नाही, खरंच लग्न करूया. म्हणजे अशी 2 घरं चालवण्यापेक्षा एकत्र राहूया ना. हॅपीली एव्हर आफ्टर. रोहन मॅड व्हॉट? सी, मी अजून मेंटली प्रिपेअर्ड नाहीये लग्नासाठी. बट ओके. 10, 20. काय ग, एकटीच काय बडबडतेस तू? काय झालं? मिहीर लपलाय. अच्छा अच्छा. प्लीज मला मदत कर ना त्याला शोधायला, प्लीज. अगं, पण आता कुठे शोधायचं मिहीरला? कुठे वर असेल कळतच नाहीये. कुठे? हे कोण आहे इकडे? मी रूम मध्ये जाते. सॉरी. परत राज्य. हे बघ, आधी हात धुवून घे, हा? आणि मग शुभं करोती म्हणायची आणि मग जेवायला बसायचं. हो, जा. पण आपण तर आत्ताच गेम स्टार्ट केलाय ना. हो, पण तात्या आजी म्हणते ना, तर आधी हातपाय तोंड धुया, शुभं करोती म्हणूया, मग आशुताई बरोबर परत खेळूया. ती पण बघ गेली तिच्या रूम मध्ये हातपाय तोंड धुवायला. जा. आम्ही लपाछपी खेळत होतो. तुला काय माहिती आशू पडद्यामागे लपलीये. दॅट्स फाईन. उलट एकदम घाबरवलंस तू तिला. मी जाऊन सांगते तिला. मी ऍक्टर आहे, सेलिब्रिटी आहे. आता मुली स्वतःहून माझ्या प्रेमात पडतात, तुम्ही काय करू? आणि एक मुलगी अशी प्रेमात पडली आणि ती इतकी जड आहे, इतकी जड आहे. शट अप. मी हे काही ऐकून घेणार नाहीये. अशा श्रीमंत मैत्रिणी किंवा मित्र जे काही असेल ते म्हणजे असलेले केव्हाही चांगले नाही का? केव्हाही उपयोगी पडू शकतात. म्हणून म्हटलं तुझ्या संपर्कात राहावं. म्हणजे काय की आपल्याला कधी काही अडचण आली तर थोड्या मोठ्यांशी असे संपर्क असलेले केव्हाही चांगले नाही का? बरं, मग ठेवू फोन? अरे, प्रत्यक्ष भेटीनच मी. तेव्हा ओळख करून दे तुझ्या मित्र मैत्रिणींशी. काय ठेवू फोन? ओके, बर.